नमस्कार. प्रस्तुत आहे कथा दुनियादारी. सरूच्या घरचा चवथ भरणीचा कार्यक्रम आटोपला. कार्यक्रमासाठी आलेले 4 मोजकेच पाहुणे आपापल्या वाटेने जायला लागले. नणंदबाईंनी सरूचा हात हातात घेत प्रेमाने म्हटले, "वहिनी, 2-4 दिवसांनी या बरं का माझ्याकडे." औपचारिकता म्हणून मान हलवत सरूने होय म्हटले. सगळे पाहुणे निघून गेले. सरू, खरं म्हणजे तिचं नाव सरस्वती, पण सगळेजण तिला सरूच म्हणायचे. आणि तसंही या सरस्वतीचा लिहिण्या वाचण्याशी लांबपर्यंत काहीही संबंध नव्हता. स्वतःचं दुष्काळी गाव सोडून हे कुटुंब 7-8 वर्षांपूर्वी इकडे जरा सधन असलेल्या गावात स्थायिक झालं होतं. 7 वर्षांचा गणू आणि 10 वर्षांची सुमा ही तिची 2 लेकरं. आणि सरूचं म्हणाल तर तोंडावरून माशी उठणार नाही असं तिचं व्यक्तिमत्व. तिचा नवरा मिळेल ते काम करून घर चालवत होता, पण 4च महिन्यांपूर्वी त्याला हे जग सोडून जावं लागलं. संसार उघडा पडला. सरू पाक ढासून गेली. त्यातही नातेवाईकांनी या कुटुंबापासून सुरक्षित अंतर ठेवणंच पसंत केलं. आता सरू एकटीच मोठ्या जिकिरीनं घर सांभाळत होती. घरमालकांनी सांगितलं होतं, भाडं थोडं उशिरा दिलं तरी चालेल, पण देणं तर होतंच ना. कुणी भली माणसं तिच्या योग्य काही काम असेल तर सांगायची. त्यावरच सरू आपलं आणि 2 लेकरांचं पोट भरत होती. दारातल्या झाडाखाली बसून सरू सुमाचे केस विंचारत होती. इतक्यात एक छोटा मुलगा पळत आला. "सुमाची आई, तुमचा फोन आलाय." मागच्या 4 दिवसातला हा 3रा फोन. आता आज काय कारण द्यावं हे सरूला कळेना झालं. फोन कानाला लावून ती म्हणाली, "बोला की वंस." फोनवर तिच्या नणंदबाई होत्या. "वहिनी, येताय ना 4 दिवस? येते म्हणाला होता तुम्ही." आता दादाचं आणि माझं काही पटत नव्हतं. तो कधी माझ्याकडे आला नाही की मी कधी तुमच्याकडे आले नाही, पण लेकरांसाठी जीव तुटतो माझा." "तसं नाही, पण शाळा बुडल पोरांची." सरू म्हणाली. "बुडू दे की 4 दिवस, एवढी कुठं मोठी आहेत पोरं." वंसबाई जरा ठसक्यात म्हणाल्या. "सुट्ट्या लागल्यावर आले असते." "सुट्ट्या लागल्यावर या की पुन्हा. जाताना वाटखर्चीचे पैसे देईन मी. तेवढंच 4 दिवस पोरं पण गोडधोड खातील. कोणत्या एसटीत बसायचं सांगून 4 वाजता पोराला पाठवते स्टँडवर तुम्हाला घ्यायला." असं म्हणत वंसनं फोन ठेवला. मानेबाई म्हणाल्या, "जा की 4 दिवस, एवढं बोलावती नंतर. तसंही तुम्ही दुःखाला म्हणून पण कुठं गेला नाहीत." "बघू." असं म्हणत सरू तिथून बाहेर पडली. डोक्यात नुसती विचारांची घुसळण चालू होती. नवरा कधी गेला नाही तिथं आपण कसं जावं? जायचं झालं तर खर्च किती लागेल? नवख्या लोकांच्यात आपल्याला जमल का? पण आज मानेबाई जा म्हणाल्या होत्या आणि पोरं गोडधोड खातील हा बाण पण जरा वर्मी लागला होता. शिवाय वंस पण किती मायेनं बोलवत होत्या. काही झालं तरी माणसाचं मन प्रेमासाठी नेहमीच भुकेलेलं असतं. दुःखाचा डोंगर कोसळला असताना जर अशी मायेची ऊब मिळत असेल तर कोणाला नको असते? जायचं ठरलं. घरात किती पैसे आहेत बघून खर्चाचा अंदाज घेतला. मानेबाईंकडे जाऊन एसटीला किती रुपये लागतील विचारलं. सरूच्या हातातले पैसे मोजून बाई म्हणाल्या, "पुरतील एवढे पैसे, आणि तसंही गणूची तिकीटच काढायची नाही. 5 वर्ष पूर्ण नाहीत अजून असं म्हणायचं." झालं. पैशाचं गणित तर बरोबर जुळलं. येतानाची वाटखर्ची वंस देते म्हणाल्यात. लेकरांना घालायला बऱ्यापैकी होती तेवढी कपडे पिशवीत घातली. साडीमध्ये निवडण्यासारखं काहीच नव्हतं. येता जाता घालायची एकच साडी होती. बदलायच्या 2 साड्या पिशवीत भरल्या. रात्री अंथरुणावर पडल्यावर सरूला लवकर झोप लागेना. एकटीने प्रवास करण्याचे फार कमी प्रसंग आले होते तिच्यावर. तेव्हा नवरा एसटीत बसवून द्यायचा. विचारांच्या तंद्रीत सरूचा डोळा लागला. दुसऱ्या दिवशी लवकर उठून सगळं आवरून सरू जायला निघाली. बाहेर पडताना देवाला हात जोडले. ज्या घरात विशेष काहीच नव्हतं त्या घरावर शेजारणीला लक्ष राहू द्या म्हणून सांगितलं. स्टँडवर आली तेव्हा तिचं काळीज धडधडायला लागलं. चुकून भलत्याच एसटीत बसले तर? याला त्याला विचारून बरोबर एसटी शोधून काढली. एसटी सुरू झाली. लेकरांना आनंद झाला. त्यांच्या तोंडाकडं पाहून सरूला पण फार बरं वाटलं. नणंदबाईंच्या घरी पोचायला संध्याकाळ झाली. काय तो थाट, मोठं 4 खोल्यांचं घर, भलं मोठं अंगण, अंगणात झाडे, बाजूला गाईचा गोठा, घरी दुकान,
मुलगा नोकरीला, लक्ष्मीसारखी सून, अगदी पाची बोटं तुपात होती वंसनची. पिशवीतली केळाची फणी खाली ठेवत सरू म्हणाली, बरं आहे का? वंस म्हणाला, सगळं बरं आहे बघा. त्यात तुम्ही आला हे चांगलं झालं. संध्याकाळी जेवण आटोपून कंटाळलेली सरू लेकरांना जवळ घेऊन झोपी गेली. पहाटेच्या 5:30 वाजल्या असतील. घरात कसलेसे आवाज ऐकू आले. सरू जागी झाली. घरात पसारा पडला होता. गोधड्या, चादरी यांची मोठाली गाठोडी बांधायचं काम चाललं होतं. सरू नुसतीच बघत राहिली. तिला काहीच कळेना हे काय चाललंय ते. सरूकडे बघून हसत मुखाने वंस म्हणाल्या, अगं बाई, उठला होय वहिनी? बरं झालं. तोंड धुवून घ्या, चहा देते. सरूच्या विचारांचा भोवरा काही थांबेना. सरू बरोबर चहा घेत वंस म्हणाल्या, अहो आता घट आलं ना जवळ, म्हणलं धुनी धानी उरकून घ्यावीत. उशीर झाला की नदीवर लय गर्दी होती आणि दुसऱ्यांच्या धुण्याचं पाणी आपल्या धुण्यात बसतं, म्हणून म्हणलं. आणि लवकर गेला की माघारी पण लवकर यायला जमतं ना. रमा येईल तुमच्या बरं. पोरांना पण न्या, तेवढंच त्यांना पाण्यात खेळायला बरं वाटल. 7-8 गाठोडी गाडीत टाकली. वंसाची सुनबाई रमा, सरू आणि मदतीला आणखी एक कामगार. गणू आणि सुमा हा सगळा लवाजमा तांबडं फुटायला घराबाहेर पडला. गोधड्या, चादरी, सतरंजा चांगल्या आपटून खळखळून धुतल्या. लेकरं पाण्यात खेळून खेळून कंटाळली. भूक भूक करायला लागली. पण काम उरकल्याशिवाय हालता येत नव्हतं. घरी आल्यावर 2 वाजल्या. अजून वंसनचा स्वयंपाक झाला नव्हता. लेकरांची तोंडं बघून सरूच्या काळजाचं पाणी पाणी होत होतं. सुनबाईंनी लगबगीनं पिठलं केलं. सरूनं भाकरी केल्या. जेवता जेवता वंस म्हणाल्या, मला माल आणायला जावं लागलं आणि आले तर दुकानात गर्दी, त्यामुळे स्वयंपाक करणं झालं नाही. दुसऱ्या दिवशी तोच परिपाठ. आज बेडशीट, पडदे, अभ्रे आणि बारीक सारीक चिंध्या धुवायच्या होत्या. संध्याकाळी सरूला डोकं जरा जड जड वाटलं. तिला लागोपाठ एवढ्या कामाची कधी सवय नव्हती. तिसरा दिवस उजाडला. 9 वाजायला स्वयंपाक आणि 10 वाजायला जेवणं आटोपली. तिथून पुढं दिवसभर घरातली जाळ्या जळमटं काढणं, भांडी कुंडी घासणं, फरशा पुसणं ही कामं चालली. आज मात्र सरूच्या अंगात सणसणून ताप भरला. आता तिला आपण उगाच इकडं आलो असं वाटायला लागलं. लेकरांची पण हेळसांड चालू होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी दुपारी लाल मिरच्यांचे देठ काढताना थरथरत्या आवाजात सरू वंसांना म्हणाली, उद्या मला एसटीत बसवून द्या बरं का. त्यावर वंस म्हणाल्या, राहा की हो वहिनी 4 दिवस. नाही, नको. पोरांची शाळा बुडली 4 दिवस आणि भाडं पण द्यायचं लांबत चाललंय. मान खाली घालून मिरच्या निवडत सरू म्हणाली. सकाळी पटापट कामं आवरली. सुमाच्या केसांना तेल लावून कंगवा फिरवला आणि सरू म्हणाली, जा, आत्याला म्हणावं उराखलंय आमचं. घरातल्या सगळ्यांना जाऊ का म्हणून सरू बाहेर पडत होती. कसली तरी वाट पाहत होती ती. वंस बाहेर उभ्या राहून म्हणाल्या, चला लवकर, गजाला माघारी यायचंय दुकानावर. गजा त्यांना सोडायला येणार होता. वंसला जाते म्हणून 2 पावलं पुढं जात सरूनं इकडं तिकडं पाहिलं. कोणी नाहीसं बघून वंसनजवळ येत म्हणाली, वाटखर्चीला पैसे देता का? तुम्ही तिकडं आला की देईन माघारी. वंसांनी वाटखर्चीचा हिशोब लावत तेवढेच पैसे सरूच्या हातावर ठेवले. सरू पुन्हा म्हणाली, तिकडं आल्यावर देईन बरं का. वंस हसत म्हणाल्या, आता गावच्या जत्रेलाच येणं होईल माझं, तेव्हाच द्या मग. पोरांची तोंडं हिरमुसली झाली. त्यांना वाटलं होतं जाताना आत्या कपडे घेईल, पण सरूला तेवढी चांगल्यापैकी जुनी साडी दिली होती. सरूला, त्या पोरांना एसटीत बसवून दिलं. सरूच्या डोळ्यात उगाचच पाणी आलं. उगाच कसं? आपण नाही का लहानपणी शाळेत जायला नको म्हणून रडून गोंधळ घालायचो. सरस्वतीनं ही दुनियादारीच्या शाळेत आज पहिलं पाऊल टाकलं होतं. धन्यवाद. कथा कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा.